सगळं जे काही होतं ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 40 गद्दारांना घेऊन गेले, अनेक खासदारांना गद्दार करायला लावलं. सगळं केलं तरी तुम्हाला आज सांगतो मी, जनतेचं प्रेम उद्धव साहेबांवर आणि विश्वास जो आहे तो कायम आहे आणि तो अजून वाढत चाललेला आहे. चिखलफेकीचं राजकारण ठीक आहे, कमळाला चिखलच लागतं, पण किती एखाद्या राज्यात चिखल निर्माण करायचा हे आपण आता ठरवायचं आहे. आपण आता विचार करायचा आहे की हे राजकारण किती आपण सहन करायचं. आपण बोलत असतो की पीक मालाला भाव नाही, ह्याला भाव नाही, त्याला भाव नाही. आज मुळात आपल्या राज्याला हे लोक भाव देत आहेत का, भाजप म्हणून भाव देत आहे का, हा विचार तुम्ही करायचा. संपूर्ण महाराष्ट्रात एक जे वातावरण पाहत आहे मी, पवार साहेब स्वतः आपण पाहत आहेत प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचार जोरात सुरू आहे, उद्धव साहेब देखील फिरत आहेत, आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून फिरत आहोत. आणि प्रचार सभेत प्रत्येक ठिकाणी दुपारची सभा असो, संध्याकाळची सभा असो, उष्णता कितीही असो. काल पण मी पाहत होतो शिर्डीमध्ये होतं साधारणपणे 43 डिग्री दुपारचं ऊन होतं चढलेलं आणि सभा पॅक होती, कोणी हल्लं नाही. सगळे आपल्या उमेदवारासाठी, सगळे मशालीसाठी तिथे एकत्र होते. संध्याकाळी नगरमध्ये होतो, तिथे तर तुफान गर्दी झाली, अक्षरशः टोक दिसेना एवढी गर्दी होती. आणि ही गर्दी काही भाड्याने आणलेली लोक नव्हती, ही गर्दी बाजूच्या राज्यातून आणलेली लोक नव्हती, ही गर्दी धमकून आणलेली लोक नव्हती, ही प्रेमामुळे सगळे एकत्र आलेली लोक होती. आणि ते प्रेम काही आमच्यावरच नाही तर या महाराष्ट्रात असलेलं प्रेम सगळे एकत्र येताना आज मी पाहत आहे. ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे. 2014च्या निवडणुकीत मी प्रचार केलाय, 2019च्या निवडणुकीत प्रचार केलाय. कोणाची तरी लाट होती त्यावेळी, एक चेहरा चालत होता, एक नाव चालत होतं. खूप अपेक्षा होत्या त्या नावाकडून, खूप अपेक्षा होत्या एका पक्षाकडून, भाजपकडून. सगळ्यांना वाटत होतं की अच्छे दिन आने वाले है, चांगलं काहीतरी देशात घडवू आपण. आम्हाला पण वाटत होतं, शिवसेना म्हणून आम्हाला वाटत होतं की आपण आता झालं ते बस झालं, काहीतरी परिवर्तन आणायचं आहे, देश बदलायचा आहे, चांगले दिवस आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी आणायचे आणि त्या व्यक्तीसाठी, त्या लोकांसाठी, त्या जनतेसाठी आपल्याला आपलं केंद्रात सरकार बसवायचं आहे. पण 2014 नंतर जी भाजपा सत्तेत बसली ती एवढं भयानक चित्र आणि रूप घेऊन बसली की असं वाटायला लागलं की हा देश हिताचा निर्णय होता की काय भलताच निर्णय झाला. ठीक आहे, 5 वर्ष कसं बसं राज्य आपण पाहिलं, हुकुमशाही वाढत चाललेली, सगळीकडे जी काही एक पकड त्याला घ्यायची होती ती घेत, निवडणुका मागे निवडणुका जिंकत चाललेले, राज्य मागे राज्य जिंकत चाललेले. मग महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, अनेक राज्य त्यांनी जिंकली. बहुमत त्यांच्या हातात आलं आणि बहुमत म्हणजे असं बहुमत देशात काही करू शकतात. 2019ची निवडणूक आपण ठरवलं होतं, पक्क ठरवलं होतं की आपण वेगळं लढायचं. तरी देखील चला नॅचरल अलायन्स आपण एकत्र आलो पाहिजे. जुन्या आठवणी होत्या, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, आपली शिवसेना होती, जसे आपले जुने दिवस होते ते आठवून, त्याची आठवण करून देऊन उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता की चला आपण पुन्हा एकदा यांना पाठिंबा देऊया. पण 2019 नंतर जो झाला तो विश्वासघात असा झाला. ठीक आहे, आपल्याला दिली होती वचनं तिथं पाळलीच नाहीत, पण आपल्याला राज्याला पण दिलेली होती वचनं तिथं पाळलीच ना, उलटा आपलं राज्य संपवायला निघाली होती. ही अशी भाजपा आपण करायचं तरी काय, किती दिवस डोक्यावर बसवायची आपल्या, हा विचार करून आपण वेगळा एक निर्णय घेतला. आणि त्यावेळी आपण 2019च्या विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार आणलं. एकत्र आम्हाला काम करायची संधी मिळाली. ते टोपे साहेब माझ्या सोबत बसलेले आहेत, बाजूबाजूला जसं इथे बसतो आम्ही तसं विधानभवनात आज देखील बसतो. आणि 2-2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल 2022 साली शिवसेना फोडली. शिवसेना त्यांनी चोरायचा प्रयत्न केला, आपलं नाव चोरलं, आपलं चिन्ह चोरलं, सगळं जे काही होतं ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 40 गद्दारांना घेऊन गेले, अनेक खासदारांना गद्दार करायला लावलं. सगळं केलं तरी तुम्हाला आज सांगतो मी, जनतेचं प्रेम उद्धव साहेबांवर आणि विश्वास जो आहे तो कायम आहे आणि तो अजून वाढत चाललेला आहे. कारण आपल्यासारखे इथे लोक आहेत आणि मंचावर बसण्यासारखे अनेक इथे शिवसेनेचे नेते आहेत, स्वतः बंडोबास आहेत, राहुल पाटीलजी आहेत. त्यांनी आम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी पहिली गद्दारी झाली, उद्धव साहेबांनी सांगितलं, साहेब आमच्याकडे बघूही नका, आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत राहणारच, आम्ही तुमचेच आहोत. आणि मी त्यांना हेच सांगतो, आज गद्दारांवर पण हेच सांगतो. अनेक वेळा मला विचारलं जातं, जेव्हा समोर आम्ही विधानभवनात येतो, बसतो, मेरे पास गाड़ी है, बंगला है, सत्ता है, ताकत है, तुम्हारे पास क्या है, आदित्य मला विचारतात, तेव्हा मी सांगतो मेरे पास जनता है और जनता का आशीर्वाद है. आणि तसंच बरोबर 2 जुलैला मला वाटतं 2023च्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. अनेक लोक तिथे फोडून भाजपात गेले.
काही लोकांना धमक्या दिल्या होत्या 4-5 दिवसापूर्वी की तुम्हाला जेलमध्ये टाकू, असं करू तसं करू. बरोबर जसे गद्दारी शिवसेनेत झाली, शिवसेना पक्ष फोडला, तसं दुसऱ्या वर्षी म्हणजे 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि परिवार एक फोडला. त्याचा परिणाम असा झाला, आपण पाहताय अजून तिथे त्यांना वाटलं मजबूत सरकार बनेल. म्हणजे 2022 मध्ये जी गद्दारी यांनी करून घेतली, जे खोके खोके सगळीकडे आपण ऐकत असतो, एक घोषणा पुन्हा एकदा सगळीकडे दिसते. अमेरिकेत गेलो तिथे पण मी ऐकलं 50 खोके. म्हणजे त्यांनी मला विचारलं की परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रात. मी त्याला बोललो तुम्हाला माहिती आहे 2022 मध्ये, मी त्यांना इंग्लिश मध्ये सांगत होतो, इंग्रजीत सांगत होतो, 2022 मध्ये आमचा पक्ष पडला. ते बोलले येस येस वी नो 50 खोके. त्यांच्या भाषेत बोलले ते. म्हणजे तिथपर्यंत आपली जी काही सत्य परिस्थिती ती पोहोचलेली. पण आज आपण पाहतोय मंचावर फौजिया खान ते इथे बसलेले आहेत, टोपे साहेब इथे बसलेले आहेत, आम्ही आजूबाजूला बसलो असतो विधान भवनात आणि हे जे सरकार चाललेलं आहे, आम्हाला वाटलं चला शिवसेना फोडून तुम्हाला मतं मिळत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही, तरी तुम्हाला जी काही पॉप्युलॅरिटी, जे काही तुम्हाला लोकांनी मान्य करून घेतलं पाहिजे, आपलं म्हणून समजलं पाहिजे, असं तर नाहीच. आता त्यांनी 2024 साली काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या राज्यात नक्की किती पक्ष फोडणार, किती आमदार फोडणार, किती खासदार फोडणार, किती नगरसेवक फोडणार, किती पदाधिकारी फोडणार, हे तोडफोडचं राजकारण, चिखलफेकीचं राजकारण. ठीक आहे, कमळाला चिखलच लागतं, पण किती एखाद्या राज्यात चिखल निर्माण करायचा हे आपण आता ठरवायचं आहे. आपण आता विचार करायचा आहे की हे राजकारण किती आपण सहन करायचं. एका बाजूला हे तोडफोडीचं राजकारण, एका बाजूला धोक्याचं राजकारण, एका बाजूला धोक्याचं राजकारण. धमकवलं जातं जॉईन और जेल, जॉईन और जेल. आज आपण पाहतो दिल्लीमधली आज बातमी आलेली आहे की अरविंद केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे, तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहे आणि त्यांना जेलमध्ये डायबिटीज असून पण इन्सुलिन दिलं जात नाहीये, डॉक्टरना भेटू दिलं जात नाहीये. ही अशी परिस्थिती आपल्या देशावर येईल हा विचार आपण कधी केला होता का? नव्हता करू शकत आपण. म्हणजे एवढं भयानक प्रकारची हुकुमशाही, लोकशाही आपल्या देशातील, आपल्या राज्यातील हा विचार पण करू शकलो नव्हतो. तसंच झारखंडमध्ये आपण पाहतोय हेमंत सोरेन साहेबांना देखील अटक केलेली आहे, तिथे तेजस्वी यादवनं धाड पडलेली आहे. अनेक ठिकाणी असं सगळं चालू असताना राजकारण आज देश पाहत आहे की महाराष्ट्र काय करणार, महाराष्ट्र कुठचा निर्णय घेणार. देशाने तर ठरवलेलं आहे. दक्षिण भारत जर आपण पाहिला तर कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, तेलंगणा असेल, तिथे तर सांगतात काँग्रेसचा नारा आहे की भाजपा साउथ से साफ और नॉर्थ में हाफ. साउथ से साफ आणि नॉर्थ में हाफ हा नारा एवढ्यासाठीच दिलेला आहे कारण दक्षिण भारताने तर दरवाजे भाजपासाठी बंद केलेले आहेत. आता उत्तर भारताकडे सगळे बघत आहेत आणि काल जे मतदान झालंय आपल्याला आश्चर्य वाटेल. भाजपची जी परिस्थिती आहे ती एवढी चांगली नाहीये. मी आपल्याला परत एकदा सांगतो, 2014 ची निवडणूक एक आशावादी निवडणूक होती. 2019 ची निवडणूक आपल्याला वाटलं होतं की चला नवीन काहीतरी आपण घडवत आहोत, देश वेगळा बदलत आहे, मेरा देश बदल रहा है, हे आपल्याला पण वाटलं होतं. एका व्यक्तीला आपण 5 वर्ष दिलेत, पुन्हा एकदा आपण 5 वर्ष दिले आणि पाहूया ते 15 लाख आपल्या खात्यात येतील तरी कधीतरी. पण आज 10 वर्ष होऊन गेले. तुम्ही मला सांगा 15 लाख तुमच्या खात्यात आलेत का? कुणाच्या आलेत? कोणाकडे मागे कोणाकडे आलेत का? हात वरती करून दाखवा जरा. आलेत? नाही आलेत. त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं, जसं आता टोपे साहेबांनी आपल्याला आठवण करून दिली, बहुत हुई महंगाई की मार. जीडीपी ज्याला आपण म्हणतो, अर्थतज्ञांचा जीडीपी वेगळा, पण आपल्या सामान्य नागरिकांचा जो जीडीपी असतो, सामान्य माणसाचा जीडीपी असतो, गॅस, डिझेल, पेट्रोल. आपल्याला वाटलं होतं की जेव्हा युपीचं सरकार अर्ध्या रुपयाने गॅसची किंमत वाढवायची, 1 रुपयाने पेट्रोल वाढवायचं, आपण सगळे भाजपच्या मागे लागून चला आज भारत बंद करूया, आज महाराष्ट्र बंद करूया, आज आपण आंदोलन करूया. आपण लाटे शिवसैनिक रस्त्यावर खायचो. भाजपवाले मस्त पहिला जेल भरो आंदोलन करून डब्यात जाऊन बसायचे की फोटो त्यांचे यायचे. पण आज तसं जेव्हा आपल्याला तेव्हा फसवलं होतं, आज देशाला ते फसवत आहेत. बेईमानी जी होते ती देशासोबत होत आहे, जी गद्दारी होते ती देशाबरोबर होत आहे. आज नारा आपण पाहिला असेल तर गॅस, डिझेल, पेट्रोल महागाई याच्यावर कोणी चर्चाच करत नाही भाजपकडून. मला तुम्ही सांगा, गॅसची किंमत 2014 मध्ये किती होती? 400 पार होती ना तेव्हा, म्हणजे 400च्या आसपास होती. आता किती? 1200. म्हणजे गॅस वरती गेला की खाली गेला? डिझेल कितीला होतं? आज कितीला आहे? पेट्रोल आज कितीला आहे? आता कदाचित निवडणूक आल्यानंतर कमी जास्ती करत असतात, पण 5 वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होतं, बहुमताचं सरकार होतं, आपल्याला जी स्वप्न दाखवली होती की आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार,
त्याला धन वापस आहे का, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, जो शेतकरी ज्याचं नुकसान होईल त्याला आम्ही नुकसान भरपाई देऊ, PM किसान योजना, पीक विमा योजना, हे सगळं जे काही होतं हे कधी तुमच्या हातात आणि खात्यात आलंय का? आलं असेल तर कोणीतरी फिरून उभवचा जाऊ त्याचा सत्कार करीत, जाहीर सत्कार करीत. आलंय कोणाकडे? आलं नाही? काय आलं? 12 रुपये. पलीकडे कुठेतरी 2 रुपयाचा चेक आला आणि त्यांनी पत्र पण दिलं होतं की आम्हाला Z+ सुरक्षा द्या, कारण एवढा मोठा चेक तुम्ही आम्हाला दिलेला आहे. ते पत्र अनिल देशमुख साहेबांनी विधान भवनात. पण आज ही परिस्थिती हा महाराष्ट्रावर आलेली आहे. आपण पाहत असाल की अक्षरशः थट्टा ओळखत होतो. आपण बोलत असतो की पीक मालाला भाव नाही, ह्याला भाव नाही, त्याला भाव नाही. आज मुळात आपल्या राज्याला हे लोक भाव देत आहेत का, भाजप म्हणून भाव देत आहे का, हा विचार तुम्ही करायचा. ही निवडणूक साधी सुधी नाहीये. ही निवडणूक तुमचं भविष्य हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक देश कुठच्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक कोण देशाचा पंतप्रधान होणार मुळीच नाहीये. पंतप्रधान बनायला काही एकच व्यक्ती आपल्याकडे नाही. आपल्या 100 कोटीच्या देशामध्ये इथून समोरून कोणीही पंतप्रधान होऊ शकतं आणि देश 10 वर्ष जसं चाललेला आहे त्याच्यापेक्षा चांगलं चालू शकतं. कारण आपली जी भूमिका आहे, आपली जी संस्कृती आहे, या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती एकच आहे. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. पण भाजपची काय? वचन जाय पण वोट न जाय. वचन बदलत राहतील, तुमचं टार्गेट बदलत राहील, प्रचार बदलत राहील, पण आमची मतं गेली नाही पाहिजेत. गेल्या 10 वर्षामध्ये जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली होती, आपल्याला वाटलं होतं या देशात स्मार्ट सिटी 100 बनतील. आपल्याला वाटलं होतं की या देशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल, प्रत्येकाला घराला आपल्याला वरती छत मिळेल, प्रधानमंत्री आवास योजनेतून सगळ्यांना घरं मिळतील. मला तुम्ही सांगा, या जिल्ह्यामध्ये, या परभणीमध्ये कोणाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं मिळालेत का? मिळाले तिथे शेतकरी बांधव किती आले? जरा हात वरती करून दाखव. सगळ्यात ना तुम्ही कोणाचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. आणि मग काय दादा, GST 10 रुपये राईस प्लेटला. भाजप 2024 ला येत नाही, ठरवलं ना तुम्ही पक्का? जरा सांगा तिथे. ठीक आहे बस. सगळ्यांची ही भूमिका आणि भावना मी ऐकलेली आहे. पण हेच मला सर्वत्र महाराष्ट्रात दिसत आहे. कारण आज ही निवडणूक जी आहे, हे 400 पारचं जे भूत हे सगळीकडे सांगत आहेत. मला तुम्ही सांगा, तुम्ही कोणी भाजपला मतदान करणार आहात? मग इथून जिंकणार कोण आहे? कोणती बसणार? असंच प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रात 48 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकून येणार हे महाराष्ट्रानेच ठरवलेलं आहे.